दादा काय सांगणार आपण माजी खासदार आहे येथे मागचा काही काळ बघायला गेला तर नरेंद्र मोदी हे जिंकल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करतात आहे कशा पद्धतीचे दौरे वाटतात शेतकऱ्यांच्या हिताचे वाटतात का प्रचाराचे दौरे वाटतात? नाही खरं आहे, आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान येत आहेत, अमित शहा तर प्रत्येक विभागावर बैठका घेत आहेत, भूपेंद्र यादव मुंबईत येऊन बसले आहेत, अश्विनी कुमार मंत्री महोदय येऊन बसले आहेत. म्हणजे दिल्लीतलं राजधानीचं ठिकाण सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या केंद्र सरकारने तळ ठोकलेला आहे. परंतु राजकीयदृष्ट्या मतांसाठी मात्र येतात. मात्र जेव्हा कर्तव्य येतं, दिल्लीला जेव्हा महाराष्ट्राला न्याय द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र दिल्लीकरांपुढे महाराष्ट्राची पण आवाज उठत नाही आणि दिल्लीकरांची पण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी हिंमत होत नाही. मी उदाहरण दिलं आपल्या खानदेशाचं की नार पार गिरण्यासारखा प्रकल्प तुम्ही विदर्भातला प्रकल्प घेतात, तुम्ही आंध्र तेलंगणाचे प्रकल्प घेतात, मग का म्हणून तुम्ही नार पार गिरण्याला केंद्राच्या PMKSY जो आपण नदीजोड प्रकल्प त्यामध्ये घेतलं नाही? निम्न तापी जो आमचा पाडळसर प्रकल्प आहे, गेल्या 1.5 वर्षापासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, पण नाही होत यांची हिंमत. यांनी कर्नाटकाचे प्रोजेक्ट घेतले, यांनी आंध्राचे घेतले, यांनी बिहारचे घेतले. महाराष्ट्राच्या किंवा खानदेशाच्या प्रकल्पाला न्याय नाही. टेक्स्टाईल पार्क मी सांगत होतो की पाचोरा भडगावला रेल्वेलगत जागा आहे, हायटेक टेक्स्टाईल पार्क घ्या, जे मित्रा 7 पार्क दिले जाणार होते, पण तो अमरावतीला गेला. म्हणजे टेक्स्टाईल पार्क नाही, सिंचनाचे प्रकल्प नाही. आत्ता काल कॅबिनेटला मालेगावला त्या ठिकाणी डाळिंबाची इस्टेट झाली, पैठणला सायट्रस लिंबूची इस्टेट झाली. मात्र खानदेशात ना बनाना इस्टेट, ना लिंबूचं इस्टेट, ना बनाना महामंडळाची घोषणा करून त्याला कार्यवाही नाही. केवळ आणि केवळ मी बघतोय गेल्या 7 दिवसात 10 महामंडळाच्या माध्यमातून समाजाला शेवटच्या 5 दिवसासाठी त्या ठिकाणी भावनिक ज्या पद्धतीने केलं जात आहे, मला असं वाटतं की हे सगळी पायाखालची वाळू घसरल्यानं भाजपा आता त्या ठिकाणी बुद्धी भेद आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे केंद्राचं कवच घेण्याऐवजी राजकारणातून आपल्याला काही पोळी वाचते का प्रयत्न करताना दिसते. गेले 2 वेळेस बघायला गेलं तर कापसाला भाव नव्हता, पण मात्र केंद्र यावेळी हालचाली करत दिसत नाही, बाहेरून आयात करतात. आता काही दिवसांवर कापूस निघण्याची परिस्थिती आहे, पावसाची पण पुढे नुकसान झालं. नाही, खरं आहे की कापसाच्या बाबतीत गेल्या 3 वर्षापासून भावाची मागणी होते. देवेंद्र फडणवीस तर दादांत खोटं बोलले, भावांतर योजनेत देतो म्हटले, भावातला अंतर न देता केवळ बोनस 5,000 रुपये हेक्टरी देऊन 200 रुपये क्विंटलला शेतकऱ्यांची थत्ता त्यांनी लागवली आहे. त्यामुळे कापसाची MSP वाढून द्या ना, भाव द्या CCIवर, त्या ठिकाणी नाही त्यांची हिंमत होत. त्यामुळे आज एकंदरीत बघितलं की आयात करायच्या, व्यापाऱ्यांचं भलं करायचं, अदानी अंबानींच्या सोयीच्या पद्धतीने इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि टॅक्सेशन पॉलिसी ठेवायची आणि शेतकऱ्यांना मारायचं. त्यांना असं वाटतं की आपल्या त्या ठिकाणी हे सगळे कुठे जाणार आहेत, पैशावर विकत घ्यायची मस्ती यांच्या डोक्यामध्ये आहे. सत्तेच्या माध्यमातून आपण दहशत निर्माण करायची, दमदाट्या करायच्या, हे सगळ्यांचं राजकारण आहे. आणि आपण बघतोय एकंदरीत की या सगळ्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा आलेख रोज एक आमिष एका बाजूला देत आहे युती, पण महाविकास आघाडीचा आलेख वाढतोय. एकीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन म्हणायचे की मी सातत्यानं बाहेर असतो, मात्र आता काही काळ बघायला गेलं तर गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील दिसतात. गिरीश महाजन साहेब हे खोटं बोलतात. त्यांचा सगळा जीव जामनेरमध्ये असतो आणि तो उलट अडकवला पाहिजे, कारण की इतके 35 वर्ष जामनेर असताना ना एक उद्योग आला, ना एक सहकारातून आला, ना खाजगी कुठला रोजगार नाही. त्यामुळे जामनेरचं बकाल करण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे, त्या गिरीश महाजनांच्या आत्ता तर 2 व्हीलरवर पळावं लागतं. आपण फोटो बघितला, रस्त्यावर पळायला लावतील लोक. ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे. चर्चा झाल्या तर यांचे दौरे जे आहेत कुठेतरी निवडणुकीसाठी जे स्टंट होते की खरोखर यांना काहीतरी उद्योग जळगावमध्ये आणायचे असं तुम्हाला वाटतं? बघा, आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेतला. मी याला उत्तर देताना पूर्ण सत्सवी बुद्धीने देतोय. बघा, जामनेर जळगावला मुख्यमंत्री आले, तापीच्या पुलाचं ज्यावेळेस जळगाव ग्रामीणमध्ये भूमिपूजन होतं, त्या ठिकाणी ते बोलले लवकरच मी केळीचा उद्योग आणेल. कुठला उद्योग आणला? त्यांनी घोषणा केली केळीचं महामंडळ करू. अहो, ते महामंडळ केलं, त्याला ना कुठली आस्थापना, ना कुठलं बजेट, काहीच नाही. म्हणजे केळीचं महामंडळ जैसे ते. कापसाच्या बाबतीत पार्क नाही, ना कुठली प्रोसेस नाही. राहिला प्रश्न या सगळ्या संदर्भात जिल्ह्याचे जे प्रमुख सगळे प्रश्न आहे, सिंचनापासूनचे गिरणेवरचे 7 बलून बंधारे, नारपारला केंद्राचं कवच किंवा तापी, हे सगळे रखडलेले प्रकल्प त्या ठिकाणी आहेत. त्या उद्योगमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सत्ताधारी मंत्री गुलाबराव पाटलांनीच त्यांच्या उद्योगमंत्र्यांना नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी थेट म्हटलं होतं भाषणामध्ये की नागपूरला तुम्ही टेक्स्टाईल पार्क देता, मग जळगावला का देत नाही, जळगावला पण द्या. गुलाबराव पाटील, इथे काय लोकांपुढे भावनिक तुम्ही त्या
छोट्याशा नाट्यगृहामध्ये बोलतात. त्या कॅबिनेटला बोला ना, तुम्हाला कॅबिनेटला बोलायला पाठवलंय. हां, इथे नाट्यगृहामध्ये बोलून लोकांना भावनिक अजून मी बघा कसा भांडतो दाखवतात. आता बस झाले नाटकं. हां, तिथे कॅबिनेटला बोला ना, तुमची एवढी हिंमत येतं. आणि मोदी आले तेव्हा का बोलले नाही? मग कपाशीला भाव द्या का बोलले नाही? तेव्हा सिंचनाच्या प्रकल्पात घ्यावा. हां, त्यामुळे यांची बोलायची हिंमत नाही. तिथे त्यांच्या पुढे कॅबिनेटला बोलायचं सोडून दिलं, मोदींपुढे बोलायचं सोडून दिलं आणि ते नाट्यगृहामध्ये नाटक करतायत. त्यामुळे हे जे गिरीश महाजन आणि हे गुलाबराव पाटील ज्या पद्धतीने जिल्हावासियांच्या भावनेची खेळत आहे, अहो का ॲडिशनल MIDC होत नाही जळगावची? का होत नाही? इथे रोजगार नाही, गुंतवणूक नाही, एखादा इन्व्हेस्टर आला तर त्याला एकही इंडस्ट्रीयल मोठा प्लॉट नाही, युटिलिटीज नाही, त्याला एक्सप्रेस फीडर, त्याला वॉटर, आणि मग कसे उद्योग येतील? दुसऱ्या बाजूला विमानतळाचा प्रश्न आम्ही सोडवला, आज झालं विमानतळ सुरू, पूर्ण प्रश्न सोडवला आपण लाईन लँडिंगपासून. सगळा प्रश्न जो गेल्या अनेक वर्षांमध्ये रखडलेला होता. कनेक्टिव्हिटी, हायवे, रेल्वे, परंतु लँड MIDCची जळगाव जिल्ह्यासारख्या ठिकाणी जर नसेल आणि जागेचा प्रश्न उद्योगमंत्री शिवसेनेचा असताना जर तो सोडू शकत नसेल, 2-2 टर्म तुम्ही त्या ठिकाणी आहेत, तर मला असं वाटतं खेद आहे. आणि तरुणांच्या भावनेचे खेळण्याचं पाप या ठिकाणी करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता एक उद्योग त्या ठिकाणी बैठकीत उद्योगमंत्र्यांसमोर दलालांच्या माध्यमातून आम्हाला जागा मिळते, मात्र MIDCच्या रेटमध्ये जागा द्या अशी मागणी करतो. कुठेतरी शोकांतिका वाटत नाही काही? ही शोकांतिका आहे की उद्योग करणाऱ्या उद्योजकांना जागा मिळत नाही, मात्र मागच्या दारानं दलाली घेऊन ब्लॅकचे पैसे घेऊन जागा वाटप होतात. ॲम्युनिटी प्लॉटचा मोठा घोटाळा या राज्यामध्ये झाला आहे की जो शेकडो कोटी रुपयाचा आहे, जो जळगाव MIDCत पण केला आहे. मी स्वतः भांडलो की मी त्यावेळेस 7 सबस्टेशनसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर केले जेणेकरून MIDCचा वीज पुरवठा उद्योगांना सुरळीत व्हावा. पण दुर्दैवाने मागच्या 1.5-2 वर्षापासून मी खासदार असताना भांडतो, आताही अजून जागा दिल्या नाही त्यांनी. म्हणजे एका बाजूला इन्व्हेस्टमेंट आणायच्या, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी आणायचा, पण जागा देत नाही. आणि ॲम्युनिटीज माध्यमातून इकडे दलालांच्या माध्यमातून विकायला जागा उपलब्ध होते. त्यामुळे जळगावचं एकंदरीत वाटोळं करण्याचं काम जे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील करतायत, याचा खेद त्या ठिकाणी आहे. गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले दलालांकडून SP साहेबांना बैठकीत. काय वाटतं तुम्हाला SP साहेबांना? अरे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतं त्याचं काय? 10-10 वर्ष खुर्च्या चेनले ना तुम्ही, 7-7 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला जातायत ना, का नुसते भत्ते घ्यायला का 6व्या माळ्यावर थंड हवा घ्यायला जातात? इथे 6 वर्षामध्ये पिढी जाते. एखादी ग्रॅज्युएट झालेला मुलगा जेव्हा तो 12-5-17-21 वर्षाचा ग्रॅज्युएट होतो ना, 27 वर्षाचा झाला का लग्न करायची वेळ येते ना, त्याला आयुष्यातून उठवलं ना तुम्ही लोकांना. कधी करणार तुम्ही? मग नुसती ॲडिशनल एक्सपान्शन करत नाही. तिकडे पाचोराला MIDC नाही, चाळीसगावला एक नवीन उद्योग नाही, इकडे भुसावळला उद्योग नाही, करतात काय तुम्ही सगळे? म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये यांची तळमळ पण नाही आहे, हे जास्त वाईट वाटतं. आणि बोलतात आणि कळत पण नाही आणि कळून पण घेत नाही, अभ्यास पण करत नाही आणि जिल्हावासियांच्या भावनेशी खेळून वेळ घालवत आहेत. हे दुःख आहे, ही पिढी सफर होते, हे दुःख त्या ठिकाणी जास्त आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.